सांगितलं हे तुमच्यापैकी कोणाला तरी सर्व द्यायची आणि मग ते तुमच्या लक्षात येईल. सॅनिटरीसाठी महानगरपालिकेने सुविधा करून दिली आहे तुम्हाला. त्याच्यात आर निसर्ग करून एजन्सीला नियुक्त केला आहे. आर निसर्ग ओके सॅनिटरीसाठी स्पेसिफिकली सॅनिटरीसाठी. त्याच्यात डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट आहे, डोमेस्टिक मेडिकल वेस्ट आहे, बँडेजेस, कॉटन, पर्सनल हायजीन वेस्ट आहे, वॅक्स स्ट्रिप्स, हेअर्स, हे सगळं तुमचं डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट आहे त्याच्यात येणार आहे. पण हे जे आता हे सांगताय आम्हाला फक्त हे की वी हॅव टू सेग्रिगेट इट अँड स्टोर इट ॲट वन प्लेस सो दॅट वेंडर विल कम. हा जो घातक कचरा जो आहे निसर्ग ही संस्था दिलेली आहे. अच्छा. तिथे तुम्हाला रजिस्टर करावं. तुम्ही तिथे इंडिव्हिज्युअली पण रजिस्टर करू शकतात आणि तुम्हाला ते पिवळा बॅग तुमच्या इंडिव्हिज्युअल सोसायटीमध्ये आणि एक सोसायटीसाठी पण रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला पर्सनल लेवलला करायचं तुम्ही पर्सनल लेवलला एक मेंबर म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला ती बॅग दिली जाईल. तुमची रिक्वायरमेंट रोजच्या रोज तुमच्या घरी जर एखादा पेशंट असेल आणि ती बॅग रोज न्यायची का तर तशी अरेंजमेंट करतील. सोसायटीने एका पिवळ्या डब्यामध्ये किंवा पिवळ्या बॅगमध्ये ठेवलं तर 2 दिवसांनी नाही जशी क्वांटिटी असेल तसं तेच आहे. निसर्ग म्हणून आहे. तुम्हाला डायपर, नॅपकिन्स आणि सुटलेले बल्ब किंवा ट्यूबलाईटच्या घातक वस्तू आहे. एखादं ग्लास असेल ना तर ते ड्राय वेस्टमध्ये जातं. पण तुमचं ते ग्लास तुटलं तर ते घातक आहे, कोणालाही लागू शकतं, तुम्हाला त्या स्वीपरला. म्हणून ते घातक कचऱ्यामध्ये ठेवून ते बांधलं तर पिवळ्या थैलीमध्ये निसर्ग ही संस्था तुमच्याकडून ती घेऊन जाईल. पण त्याचे कॉस्ट वगैरे ते सेपरेट असेल किंवा काही असेल त्याचं काही कॉस्ट वगैरे आहे आणि त्याच्या प्रोसेस पण तुम्हाला दाखवली आहे की काय काय प्रोसेस तुम्हाला रजिस्टर त्याची डिटेल सरांना जे पण असेल तांबे साहेब म्हणून जे BMCचे अधिकारी आहेत ते तुमच्याकडे येतील. किती मेंबर्स आहेत सेक्रेटरी का चेअरमनकडे तुम्ही नोंदवा आणि ते प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन करतील किंवा तुम्हाला सोसायटीचं रजिस्ट्रेशन करतील. म्हणजे फक्त आपल्या रहिवाशांचं काम हेच असेल ते प्रॉपरली सेपरेट करायचं. सेग्रिगेशन करणं हा एक मार्गच आहे. हा मार्ग आहे. आता तुमचा जो प्रश्न होता ना ओल्या कचऱ्याबद्दल प्लॅस्टिकचा, प्लॅस्टिक 50 मायक्रॉन्सच्या खालची बंद बँडच आहे आणि त्याच्यानंतरही ह्या छोट्या थैल्या भाजीवाल्यांकडे वगैरे मिळतात त्या इलिगल मिळतात. तर त्या एका नाक्यावर जवळजवळ 10, 15, 25 फेरीवाले. आता या फक्त दहिसरमध्ये किती फेरीवाले असतील हे तुम्हीच काउंट करा आणि महानगरपालिकेकडे किती स्टाफ असेल की त्यांना पकडायला. आता त्यांच्या ड्युट्या अगदी 11 पर्यंत तो फेरीवाला बसतो, सकाळी 7 वाजताही येतो. तर हे पॉसिबल नाही आहे. आणि आता तुम्ही म्हणालात एखादा केक शॉपमधून केक आणला तर तुम्हाला फेरीवाल्याचं नाही पण तो केक आणला तुम्ही केक खाल्ल्यावर आपण तो केक काचा माऊल असतो तो प्लॅस्टिकचा कधी साफ केला का नाही, तो कचऱ्यामध्ये गेला. पुन्हा तोच प्रश्न डम्पिंगमध्ये येणार. आता आज हजारो लाखो लोक मुंबईमध्ये आहे. एकाचं एक प्लॅस्टिक एका घरामध्ये 5 थैल्या आल्या तर तुम्ही कल्पना करा मुंबईच्या किती थैल्या जातील आणि किती प्लॅस्टिक्स आहे. त्याच्यामुळे हे सहज शक्यच होत नाही. त्यामुळे आपल्याला सेग्रिगेशन करणं हा एक आणि एकच मार्ग आहे. मी जरा एक बोलू का? तर प्लॅस्टिकला पर्याय आहेत पण तुम्ही बॅन पूर्णच करू शकणार नाही. तेलाच्या पिशवीला तुम्ही नाही म्हणणार का, दुधाच्या पिशवीला नाही म्हणणार का. अगदी आपण एक इडली सांबार वगैरे घरी मागवलं त्याच्या ते प्लॅस्टिकमध्ये पण त्याचा वापर झाल्यावर आपण त्या ओल्या कचऱ्यामध्ये, ओला कचरा म्हणजे काय तर सांबार त्यात टाकलं तर चालेल, भात टाकलं तर चालेल, पण तो थैली सकट का तर ती थैली आपण वापरायला पुन्हा त्या पॅकिंगमध्ये जाण्याचा काय होतं, ह्या कचऱ्याचं काय होतं आपला विचार आला पाहिजे की बाबा हे मी टाकलं तर हे कुठे जात असेल. हा ब्लेड टाकलं तर कुठे जात असेल, मग ब्लेड नाही टाकायला पाहिजे. मग निसर्गाची घातकमध्ये येतं तिथे आपण ब्लेड टाकू. आता मुलांचे डायपर्स आपण रोजच्या रोज, आता त्यावेळी डायपर्स नव्हते पण आता सर्रास डायपर रोज किती तयार होतात याचा खूप मोठा आमच्याकडे कॅल्क्युलेशन आहे. मग तो डायपर मी ओल्यामध्ये टाकला तर पुन्हा ते विघटन होणार आहे का, अकल होणार आहे का नाही. तर तो डायपर थोडासा साफ वगैरे करून कारण पुढे हँडलिंग करायला तो डायपर जो घातक कचरा आहे डायपर्स वगैरे सिरीज वगैरे त्या मशीनमध्ये जाऊन जाळल्या जातात. जर एक्सप्रेशन मशीन असतात ना तिथे जाळल्या जातात. काहीला मार्ग जाळण्याचा आहे, काहीला फॅक्टरीला जाऊन प्लॅस्टिक रिसायकलचा आहे. तसे वेगवेगळ्या पद्धतीने तो कचरा हँडल होतो आणि ओला कचरा, त्यामुळे कचरा हा डिस्पोज होतो. नाहीतर मिक्स गेला ओला कचरा तर तोला कुठे प्रोसेसला चान्स नाही. बीच में मैं हिमालय सेग्रिगेट आता आमच्याकडे होणार
जर झाला तरी गाडी घेऊन जाणार गाडी एकच असणार की वेगळं असणार? नाही, गाडी नेणार नाही म्हणून मी सेग्रिगेट करणार नाही का? गाडी आल्यावर मी सेग्रिगेट करायला सुरुवात करीन, हा वादाचा ते प्रश्न नाही म्हणत. आहे. मी विचारतोय की आता सध्या ओल्या कचऱ्याला वेगळी गाडी आहे, सुक्या कचऱ्याला एक टेम्पो म्हणून दुसरी गाडी आहे, निसर्ग म्हणून घातकला तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं तर उद्या तुम्हाला पिवळी थैली येऊन परवा नेली जाईल अशी घातक कचऱ्याची गाडी आहे. अच्छा. आणि ई वेस्टसाठी एजन्सी आहे. तुम्ही आज इंडिव्हिज्युअल ई वेस्टच्या एजन्सीकडे नंबर दिला तर तुमचं एक छोटासा मोबाईल जुना किंवा एक रेडिओ घ्यायला एक सिंगल असेल तरी येईल आणि ती पेमेंट करणार आहे. ई वेस्टमध्ये जे काय त्याचं असेल तो पेमेंट करणार आहे. ही संस्था का केली गेली तर ई वेस्टमध्ये पाहिजे तो भंगारवाला पण पैसे देतो तुम्हाला, पण पाहिजे ते इलेक्ट्रॉनिक्सचं घेतो, प्लॅस्टिक लाकूड आहे ते पुन्हा ते कचऱ्यात टाकतो. म्हणून ही बॅन करून ही एजन्सी केली गेली. तुम्हाला त्याचा मोबदलाही मिळणार आणि तुमच्या घरूनही नेलं जाईल. तुम्ही सोसायटीमध्ये एका बॉक्समध्ये जरी ई वेस्ट ठेवलं तरी ती संस्था नेली जाईल. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी अवेअरनेस पाहिजे. हा प्रोग्राम त्याच्यासाठीच आहे. तुमचे जे अजय तांबे म्हणून आहेत किंवा BMCचे जे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट राहून की आम्ही सेग्रिगेट केलं, हे सेग्रिगेटच गेलं पाहिजे. कोणत्याही पद्धतीने आम्ही वेगळं ठेवलं आहे. आता तुम्ही सकाळी ओल्या कचऱ्याची गाडी आली हिरवा डब्यासाठी तर तुम्ही त्याला जोडून तुमच्या स्वीपरला पण त्याची ट्रेनिंग द्यायला पाहिजे. की सुका कचरा आम्ही ठेवलाय वेगळा पण त्यांनी जोडून दिलं तर तो जोडणारा स्वीपर आहे ना त्याला माहित नाही की या दोन्हीमध्ये तो म्हणेल मी ओलाच आहे म्हणून तो लावून टाकेल गाडीला. तर त्यावेळी तो द्यायचाच नाहीये. सुका कचरा हा आठवड्यातनं एकदा द्यायचा आहे लार्ज क्वांटिटीमध्ये, कारण त्याला तो मी साफ केलेला प्लास्टिक आहे, वास येणार नाही, रॅपर साफ केलेला आहे, अशा पद्धतीने तो सुका कचरा आहे. पण त्याच्याजवळ जोडून द्यायला नाही पाहिजे. असं ऑपरेशनल ज्याच्यामध्ये रोजच्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हा आज अवेअरनेस वाढत आहे पण याचा कायदा पण निघणार आहे का? कायदा आहे, ऑलरेडी कायदा आहे. कायदा आहे. या वेस्टला आणि 2-3 रोडच्या मोठ्या सोसायटीमध्ये हा अंमलात आणला गेला. सकाळी एक गाडी गेली, त्या स्वीपरला बोलवलं गेलं, तुझा चटईवर डबा टाकला गेला, त्याच्यामध्ये बघ किती प्लॅस्टिक आणि काय आहे, आम्ही आज हा घेणार नाही. पुन्हा त्या डब्यात टाकला, त्यांना पुन्हा दिला, आम्ही आज घेणार नाही. दुसऱ्या दिवशी ते आले, 500 रुपये दंड मारला, आम्ही सेग्रिगेट केला आणि घेतला. पुन्हा 4 दिवसांनी दंड मारला, पुन्हा मारल्या त्यांना त्रासदायक झालं. हॅलो MLA साहेब, नगरसेवक साहेब, आमचा डबा नेत नाही तो बघा ना. मग प्रेशर आलं तर न्यायला सुरुवात केली, पुन्हा तोच प्रकार. पण हा एक दिवस येईल की प्रत्येक सोसायटीचा डबा रिकामा केला जाईल, बघितला जाईल की तुम्ही मिक्स करताय का. आणि हा कायदा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणाला टॅक्स नाही आहे, सोरेजचा टॅक्स आहे, असेसमेंटचा टॅक्स आहे, महानगरपालिकेचा कचऱ्याचा कोणताही टॅक्स वसूल केला जात नाही, पण तो केला जाईल. हा जर तसंच आम्ही BMCनीच करावं, मग BMCनी 10 एका सोसायटीची 10 सेग्रिगेट करायसाठी तुम्ही नाही करत ना तर आम्ही तुमच्या गेटवर 10 माणसं पाठवतो, त्याचं सेग्रिगेट करतो. 10 माणसाचा पगार तुम्ही सोसायटीने द्यायचा. हा खर्चाचा भाग शेवटी आला. तुम्हाला काय नसतं तर टाका, भरपूर पैसे असतील तर. असा प्रकार कधी ना कधी होईल. तर ह्याच्यात मार्ग असा आहे की आपण आपल्या सवयीचं